हिंगोली शहरात सलग दुकानफोडीच्या घटनांनी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:45 ते 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात 3 चोरट्यांनी शहरातील 5 दुकानांचे शटर वाकवून एकूण 33,000 रुपयांची रोकड लंपास केली. 10 दिवस उलटूनही तपास न लागल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची भेट घेऊन निवेदन दिले. या चोऱ्यांमध्ये चिंतामणी मेडिकलमधून 4,000 रुपये, अजय मंदाडे यांच्या किराणा दुकानातून 5,000 रुपये, राहुल वाढवे यांच्या श्रेय डिस्ट्रीब्युटर्समधून 7,000 रुपये, साईलीला मेडिकलमधून 7,000 रुपये व श्री तुळजाई मेडिकलमधून 2,000 रुपये अशी एकूण 33,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. एकाच रात्रीत 5 ठिकाणी चोऱ्या झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, उपाध्यक्ष राजेश बगडिया, शहराध्यक्ष सुमित चौधरी यांच्यासह रवींद्र सोनी, माबूद बागबान, शेख मुजीब, शेख जुबेर मामू, राहुल वाढवे, अनिल कोंडेकर, उमेश बोडके व अजय मंदाडे आदींची उपस्थिती होती. शिष्टमंडळाने रात्रीची गस्त वाढवण्याची व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती देण्यात येईल, तसेच शहरात रात्रीच्या गस्तीत वाढ केली जाईल असे आश्वासन दिले. अद्याप आरोपींचा सुगावा न लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.